हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर काल बिग बॉसच्या घरामध्ये खूप सारे राडे झालेले आहेत. राकेश वर्सेस राखी बघायला मिळालं, तन्वी वर्सेस राकेश बघायला मिळालं आणि राखी वर्सेस ऑल म्हणजे पूर्ण घर, राखी वर्सेस पूर्ण घर हा सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. आणि ह्याच्या अवधी आपल्याला बरंच काही गोष्टींची खुलासा झालेला आहे, ज्याच्यामध्ये राकेशला बिग बॉस कसं घरात आणलेलं आहे ह्याच्यावरती सुद्धा राकेशनी एक प्रकाश घातलेला आहे. तर त्याच्यावरती सुद्धा आपण बोलूया आजच्या हे व्हिडिओमध्ये. तर लेट्स स्टार्ट. तर कालच्या एपिसोडची सुरुवात इथूनच झालेलं होतं की तन्वी ॲज अ कॅप्टन नॉमिनेशन जे अर्धवट राहिलेलं होतं, तन्वीच एक उरलेली होती नॉमिनेट करायची. तर बिग बॉसने तिला ॲज अ कॅप्टन तिला दिलेलं गेलं होतं की 3 लोकांना नॉमिनेट करायचं होतं. तर जे निकाश होता तो हा होता की कोण वीक वाटतो. तर तन्वीनं सुरुवातच असं केलेलं आहे की मी वीक म्हणत नाही, मी असं म्हणते आहे की हा पडावावर आता मला कोणी तर थोडंसं मागे वाटतं त्यांचं नाव मी घेणार आहे, मी वीक म्हणत नाही. तर ती फर्स्ट नाव जे घेतलेली होती ते सागर यांचं होतं. हा म्हणून की कुठं तर तो मागे पडतोय म्हणून सागर यांना नॉमिनेट करायचं होतं. आणि सागर यांनी पिच केलेलं होतं रेवाला, जे तन्वीने केलं नाही. मग त्याच्यानंतर तन्वीने केलं राखीला नॉमिनेट. तर जसं राखीचं नाव घेतली तसं राखी पेटली. मतलब नाव असं तन्वीने घेतलं आणि राखी पेटली. तिथून राखी तुम्ही मुर्दे आहात, तुम्ही मेलेले आहात म्हणून मला आणलेला गेलेला आहे, मी हा शोला वरती आणलेला आहे, असं राखीचं मत होतं. आणि मला कुठं ना कुठं असं वाटतं की तिचं मत तो करेक्ट आहे. कारण राखी याच्या आधी खूपच लोमध्ये चालत होतं बिग बॉस. हा घरातले लोक काहीच करत नव्हते, ते थोडं बहुत विशाल काय करत होतं, राकेश कुठं तर चाय पेत होते. आणि ते राकेशला लाईमलाईटमध्ये आणलेलं सुद्धा राकेश आहे, जो आज ह्या घरात अजूनही टिकून आहे. तर राकेशचं हा मत करेक्ट होतं. बट तन्वीचं जे मत होता हा होता की तू फक्त हा घरात राडे करायला आली आहेस, तुझ्या इंडिव्हिज्युअली तू मला असं स्ट्रॉंग वाटत नाही, हा तन्वीचं पॉईंट होतं. मग त्याच्यानंतर तिने केलं अनुश्रीला. सिरियसली तिने अनुश्रीला केला हा म्हणून की तू स्ट्रॉंग वाटते आहेस मला, बट आता कम्पेअर टू सगळ्यांमध्ये मला थोडंसं तू मागे वाटतेस म्हणून मी तुला करते. इंडिव्हिज्युअली तू स्ट्रॉंग आहे. मतलब तन्वी तर कुठंतरी भटकलेली असं मला वाटलं की जेव्हा तू एखादी माणसाला म्हणतेस की ती स्ट्रॉंग आहे आणि ऑन द सेकंड पॉईंट तू तिलाच नॉमिनेट करत आहे, ते थोडंसं कुठंतरी तन्वी भटकलेली असं मला वाटलेलं आहे. सो तन्वीचं जे स्टेटमेंट प्रत्येक वेळेला असतो की मी गेमला गेमसारखं बघते, जर अगर कॉम्पिटिटर आहे तर कॉम्पिटिटर म्हणते ती स्ट्रॉंग आहे तर स्ट्रॉंग, वीक आहे तर वीक आहे. हा तन्वीचं स्टेटमेंट जे होतं ते कुठं ना कुठं मला असं वाटलं ग्रुपच्या ह्याच्यामध्ये ती राहून गेली मागे. तिचे जे नेम, रूल्स, तिचे तत्त्व जे असतात ते कुठं ना कुठं ती मागे सोडली असं मला वाटलं. बट अगर मी अनुश्रीकडून सुद्धा मी म्हणायला जाऊ तर अनुश्रीचा हा स्टेटमेंट असतो की एखादा खोटं सांगण्याला माझा फायदा होत आहे तर मी खोटा का बोलायचं नाही, हा अनुश्रीचा स्टेटमेंट असतो. आणि एखादी ग्रुपकडं मी खेळून मला हा घरात राहायची संधी मिळतो तर वाय नॉट. तर जेव्हा अनुश्रीचा हा मत आहे तर आज अनुश्रीचंच मत तन्वीने केलं, ती एक ग्रुपमध्ये खेळत आहे आणि ते ग्रुपला वाचवायसाठी ती तिचं थोडंसं तत्त्व तिनं चेंज केली. तर ह्याच्यामध्ये खोटा काय झालं. तर इथं मला वाटतोस की फेअर इनफ, अगर तन्वीनं हा केला तर फेअर इनफ बी आहे. आणि तिथं तन्वीचा ट्विस्ट सुद्धा झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आग जे लावलेलं आहे ते होते विशाल. मला हा कारण आहे विशालमध्ये मला खूपच आवडतो तो हाच आहे की तो माणूस बसलेल्या जागेत सुद्धा तो गेम पलटू शकतो. आणि तिथनं एकच क्वेश्चन विशालने विचारलेला आहे, अगर मी पुरं सीझनला नॉमिनेट नसतो तर आज तुम्हाला नॉमिनेट केलं असतीस का. तर तन्वीने म्हटलं की नाही, मी नाही करणार, कारण तू निकाशात मला बसत नाही. आणि इथं तो आग लावलेला आणि ते बरोबर जाऊन पेटलेलं आहे ते होतं राकेशला. तर नॉमिनेशन संपलेलं आहे. आणि द बॅड थिंग ऑफ द नॉमिनेशन, मी बॅड थिंग म्हणते, बॅड थिंग ऑफ द नॉमिनेशन हा आहे की दीपाली नॉमिनेट झालेली नाही. दीपाली सेफ झालेली आहे कारण एकच वोट विशालचं
आलेला आहे दीपालीला. आणि बिग बॉस मला असं वाटतं की दीपालीकडून कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतलेलं आहे की ती काही करत नाही बट ती टिकून राहते. बिग बॉस म्हणतात तिला वोट येत आहे बट आय डोंट नो. मला बाहेर जसं मी बघते रिव्ह्यूज, मला कुठेही दीपाली यांच्याकडून पॉझिटिव्ह टॉक मी कधी ऐकलेलं नाही. दीपाली यांचा काही गेम नाही हा मी बऱ्याचदा ऐकलेला आहे बट मी कधी हा ऐकलेला नाही की दीपालीने छान खेळलेला आहे. तर मे बी कॉन्ट्रॅक्ट असेल असं मला वाटतोय आता, की जसं जे प्रकारे दीपाली राहत आहे आणि हा इम्पॉर्टंट नॉमिनेशनमध्ये दीपाली सेव्ह आहे. तर लेट्स सी, तन्वी आणि दीपाली यांना सोडून बाकी पूर्ण घर नॉमिनेट झालेलं आहे. लेट्स होप हा आठवड्याला तरी एक फेअर एलिमिनेशन व्हायला, बट आपण बघूया. तर जसं की मी म्हटलेलं होती की विशालनी आग लावलेली होती आणि ते बरोबर जाऊन पेटलेलं होतं राकेशला. तर जसं नॉमिनेशन बिग बॉसने जाहीर केलेलं आहे की कोण कोण नॉमिनेट झालेलं आहे, राकेश तिथून उठून गेला आणि तो म्हणत होता की मला अजिबात आवडलेला नाही, मला अजिबात आवडलेलं नाही. तर काय झालं, मला आत्ता बोलायचं नाही, मला काटा नाही, मला टोली नाही, मला काहीच नाही, मला बोलायचं नाही असं म्हणत तो चाय करत होता. चाय करत होता कारण बिचाऱ्याला चायच्या शिवाय करमत नाही ना, तर तो चाय करत होता. तर तन्वीला असं वाटतं, तन्वीनं गेस केलं आणि खूपच छान गेस केला आहे तिनं, की मे बी मी विशालला नॉमिनेट करणार नाही हा ऐकून त्याला वाईट वाटलेलं असेल. तर आणि हाच कारण होतं राकेशला वाईट वाटलेलं आहे की राकेश तन्वीला म्हणतो की जो माणूस इतका वाईट आहे, मी पर्सनॅलिटीवर जज करतो, मी वीक जो आहे मी पर्सनॅलिटीवर जज करतो, आणि जो माणूस पर्सनल गोष्टी बोलत आहे, त्याला गेम खेळायला येत नाही, ते मला वीक वाटतो, म्हणून मी त्याला नॉमिनेट केलेलं आहे. आणि अनुश्रीसुद्धा सेम, मला ती खोटं बोलते आहे तर तिची पर्सनॅलिटी मला वीक वाटते आहे म्हणून मी नॉमिनेट करतो. तर हा राकेशचे होते. तर तन्वीचं इथं मत होतं की हो ते तुला वाटतोय, मला तो वीक वाटत नाही म्हणून मी म्हणते की मी त्याला नॉमिनेट करणार नाही. तर बेसिकली राकेश इथं तुम्हाला पर्सनॅलिटी वाईज तुम्हाला जज करायचं नव्हतं. अगर पर्सनॅलिटी वाईजसुद्धा तुम्ही गेला असतील तर विशालची बॉडी तर खूप छान आहे, तिथंही स्ट्रॉंग आहे. आणि कमिंग टू दी नॉमिनेशन, बिग बॉसने त्यांची स्वतःची मतं, तो व्यक्ती कसा आहे ह्याच्यावरती नॉमिनेशन करायला सांगितलेलं नाही, ह्याच्यावरती सांगितलेलं आहे की हा घरामध्ये जे माणूस वीक आहे गेम खेळायला आणि जे माणसाची काहीही इन्व्हॉल्वमेंट नाही हा घरात राहायचं, ते माणसाला नॉमिनेट करायचं. आणि ते निकषामध्ये तुम्ही खूप छान फिट बसतात आणि विशाल ह्याच्यामध्ये फिट बसत नाही. इथं फक्त तुम्ही स्वतःचं चीजं ठेवलेल्या आहेत. आणि एखादी वेळेला तन्वीनं तिचं स्वतःचं मत ठेवलेलं आहे की महाराष्ट्रपुढे ती खराब दिसणार आहे अगर ती विशालचं नाव घेतली नॉमिनेशन्समध्ये, कारण तो स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. तन्वी इथपर्यंत पोचलेली आहे तर असंच पोचलेली नाही, बाहेर बरेचसे लोक ज्या घरातून बाहेर निघालेले आहेत ते बरेचसे लोक असं म्हणलेले की तन्वी फेक आहे. चलो मानले तन्वी फेक आहे. एखादा माणूस 1 आठवडा 2 आठवडा 3 आठवडा ॲक्टिंग करू शकतो की तो छान आहे, बट ती ओव्हरऑल 11 आठवडा 12वा आठवड्यापर्यंत ती अगर ती ॲक्टिंग करत आहे तर मी असं म्हणते ती अव्वल आहे. खुदची पर्सनॅलिटी लपवून अगर ती फेक करत आहे तर ती अव्वल आहे ह्याच्यामध्ये, आणि ती डिझर्व करते हा घरामध्ये राहायला. आणि तिला खूप छान माहिती आहे आता कुठं डायमेन्शन्स तिला करायचा. आणि तन्वीने क्लिअरली हा केलेला आहे, कारण आता तिला ग्रुप सोडून इंडिव्हिज्युअलिटीमध्ये यायचं आहे. तर तिला ग्रुप असं ती तोडणार नाही, टाकाफरचून मला आता ग्रुपमध्ये राहायचं नाही असं ती तोडणार नाही, असंच करून ती जाणार आहे. आणि तिची ती सुरुवात केलेली आहे हा करून की ती ग्रुपची ऑपोजिट जायला लागली आणि इथून काटामधून ती दूर जाणार आहे. आणि इथं ती असं दाखवणार आहे की ती चांगलीसुद्धा आहे आणि ती काटामधून निघणारसुद्धा आहे. तर हा मला कुठंही गलत वाटलेलं नाही तन्वीचं नॉमिनेशनमध्ये, की राकेश जो म्हणतो की तुझ्या भावाला असं केलेलं आहे, ते केलेलं आहे, हे केलेलं आहे. तर वा रे वा भावा, जेव्हा तन्वीवरती बरंचशी इन्सिडंट्स झालेले आहेत, जेव्हा विशालने तन्वीचं पाय धरून खिचलेलं होतं, जे काय टास्क होतं ते कॅरेट गाजर लपवायचं टास्क, जे तुम्ही जे वरती टाकलेलं होतं गाजर,
ते सुद्धा तुम्ही रद्द केलं आहे फॉर काइंड इन्फॉर्मेशन. तर ते टास्कमध्ये तन्वीला विशाल खिचत गेलेलं होतं पाय धरून, तेव्हा तुम्ही तन्वीकडून एकदाही भांडायला आलेला नाही. आणि हाच टास्कमध्ये करणने सुद्धा तन्वीसोबत तन्वीचं पाय धरून कितका वेळा तिला खाली पाडून तिचं पाय धरून होतं, तेव्हा सुद्धा तुम्ही तन्वीच्या साईडकडून बोललेलं नाहीत की माझं बहिणीला तुम्ही असं करायचं नाही. बट एक इन्सिडेंटमध्ये तुम्ही असं मानतात की तन्वीला तुमच्यासाठी विशालला नॉमिनेट करायचं होतं. म्हणजे कसलं फ्रेंडशिप, कसलं तुमचं बहीण भावाचं नातं. तर हा प्रकार झालेला होता की राकेश वर्सेस तन्वीमध्ये. मला असं वाटतं की तन्वीचं फेअर डिसिशन होतं की एखाद्या माणसाला भाऊ मानलेला आहे म्हणून त्याच्या विरोधात जायचं नाही असं काही नसतं. तिने तिचं इंडिव्हिज्युअल गेम खेळलेला आहे जे मला आवडलेलं आहे. जसे मी कालच्या एपिसोडमध्येच म्हटलेलं होते की राकेशला आणि विशालच्या मध्ये जे हातापाय झालेला आहे त्याच्यामध्ये विशालची जे शिक्षा होती ते खूप जास्ती आहे आणि राकेशची शिक्षा कमी होती. कुठं ना कुठं मला असं वाटतं की राकेश बिग बॉसचे फेवरेट कंटेस्टंट आहे आणि कालच्या एपिसोडमध्ये त्याचा खुलासा झालेला आहे की बिग बॉसनी राकेशला जबरदस्ती घरात आणलेला आहे. कारण जसं नॉमिनेशन कंप्लीट झालं राकेश डायनिंग टेबलवर बसून त्यांचा छाप येत होता आणि राखी तिथं आलेली. राखीसोबत तो म्हणतो मला असं इथं हा घरात यायचं नव्हतं, मला कसं आणलं तुला सांगू का, आता मी सांगू का. म्हणजे बिग बॉसने राकेशला जबरदस्ती ह्या घरात आणलेला आहे. जेव्हा राकेशला आवडत नव्हतं हा घरात यायला, ह्या रियालिटी शो करायला, बट बिग बॉसने त्याला जबरदस्ती घरात आणलेला. हा स्टेटमेंट राकेशकडून आलेला आहे की हा म्हणतोय की तुला सांगू का मला कसं आणलेला गेला ह्या घरामध्ये, तुला सांगू का, एक एक शब्द मी सांगू का. आणि राखी तिथं म्हणते की नाही आता सांगू नको, मला ऐकायचं नाही, मला सांगू नको. बट ती एक्झॅक्टली सेम जोन तव्वलचं तव्व टोलीच्या ह्यालामध्ये सांगितली. विशाल आणि अनुश्री सागर तिथं बसून होते, त्यांना ती सांगितली की बाबा असं म्हणतोय राकेश. मग त्याच्यानंतर झाला सकाळ झालं की माझी घरात राडा. तर ऑब्व्हियसली अनुश्री जे आहे ती उठत नाही. अनुश्री मला फक्त उठताना दिसते जेव्हा ती कॅप्टन बनलेली होती, बाकीच्या वेळेला ती झोपत असते सकाळच्या वेळेला. आणि तन्वीने तिला शिक्षा म्हणून 10 राऊंड घालायचं दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये अनुश्रीने म्हटले की मी करणार नाही. इवन राखीसुद्धा झोपलेली होती. तर ड्युटीज स्पेशली तन्वीने चेंज केलेल्या की राखीचं लंच होतं, राखीला म्हटले की तू ब्रेकफास्ट कर, ठीक आहे, लंच कोणी दुसरं करणार. बट इथं राखी ठरली राखीनं तेच केलेलं आहे की ती लंच बनवलेले आहे, एकटीने लंच बनवलेलं पूर्ण. आणि ती फ्रीजमधून पूर्ण सामान काढत होती आणि धुवायला भांडे घालत होती. कारण धुवायचं ड्युटी होतं रेवाचं हो या फिर कुणाचं राकेशचं आहे, कुणाचं मला नाही माहीत कारण ते दाखवलेलं नाही बिग बॉसनी. तर तिने भांडे घातलेले, त्याच्यामध्ये इतकं पीठ होतं मल्ल्याला, ते ती टाकले जे कालं झालेलं होतं. तर बेसिकली मला असं वाटतं की बिग बॉसच्या घरात खूपच अन्न वेस्ट होतं आणि स्पेशली ते दाखवण्यामध्ये येत होय. तर ते कुठंतरी मला खराब वाटतोय की अन्न ती टाकलेले आणि बरंच ती सिंक भरून जे आहे तिने भांडे केलेले आहेत. ती कालची जी डाळ होती ती गरम करायलाच ती दुसरं कुकर घेतलेली आहे, एखादी कुकरमधून ती दुसरं कुकरमध्ये घातली. ती म्हणते की फोडणी घातलेली आहे. तर बाबा एक छोटा कढाई असतो ज्याच्यामध्ये आपण फोडणी घालून ते ऑलरेडी जे कुकरमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण वतू शकतो आणि त्याला गरम करू शकतो. पण इथं राखीला ते करायचं नव्हतं. तर हा प्रकार सकाळचा राडा सुरू झालेला होता. तर त्याच्यामध्ये अनुश्रीनं काय केलं, तन्वी म्हटली की बाबा ती ऐकत नाही, आपण सगळे मिळून एका हात घालून भांडे घासूया. तर अनुश्री म्हणते असं होणार नाही की प्रत्येक वेळेला ती चूक करणार आहे आणि आपण त्याला नीट करीत जायचं. तर मला अनुश्रीचं पटतोय. तर कारण राखीने अंडे फोडलेले आहे, राखीने बेडवर पाणी घातलेलं आहे, राखीने पॅन्ट फाडलेला आहे, राखी भाजी टाकलेली आहे, राखी प्लेटं तोडलेली आहे, राखीने बरंच काय केलेलं आहे. बट इथं प्रत्येक वेळेला घराच्या लोकांनीच त्याला साफ केलेलं आहे. जेव्हा अंडे फोडले होते तेव्हा तन्वीनं आणि अनुश्रीनं क्लीन केलं होतं, जेव्हा भाजी पडलेली होती तेव्हा विशालने साफ केलेलं आहे. तिच्या कपबद्दल एखादं वाद झालेलं होतं संस्कृतीसोबत, तेव्हा सुद्धा विशालनंच ते धुवून दिलेलं आहे. तर असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की राखी करते बट ते जे
साफ करायचं बारी असतो ते घरवालेच करत असतात, राखी कधी केलेले. आणि मला रितेश सर विकेंडवर येऊन म्हणतात की तू असं करायचं नाही नेक्स्ट टाईम. ती सॉरी म्हणते, बट मला असं वाटतं की रितेश सरांना हा सुद्धा म्हणायचा असतो की नेक्स्ट टाईम तू काय तर चुकीचं केलीस ना तर ते साफसुद्धा तुलाच करायचं आहे, जे रितेश सरनी कधी म्हटलेलंच नाही. आणि रितेश सरचं ती काहीही मनावर घेत नाही. ती जसं रितेश सर तिच्यावर भडकले तर ती आता शोधत असते की कसं मी रितेश सरला हसवायचं. आणि रितेश सर एका मिनिटात तिच्या गोष्टीवर हसतात. हसा तो फसा, खतम, ती गेला, उडून जातो. तर हा तिचा प्रकार आहे. तर अनुश्री म्हणते की मी हात घालणार नाही. आणि तिन्ही ते काय केलेलं आहे, तिन्ही ते पुरे भांडे आणून ती बेडरूममध्ये तिचं बेडपाशी ठेवते की आता ह्याचा वास तुला रोज सकाळी तू बघायचं याला की जेव्हा तुला घासायचं तेव्हा तू घास, हा मी तर घासणार नाही. तर असं ते प्रकार सुरू होतं. आणि तन्वी जवळ अनुश्रीला मनवायला जाते तेव्हा अनुश्री म्हणते की राखी बरेचसे गोष्ट म्हणत असते, ज्याच्यामध्ये तिने हा म्हटलेला आहे की आरबीला हा घरात राहायचा आवडत नाही, बिग बॉसने त्याला आणलेला आहे. तर हा राकेश ऐकतो आणि राखीवर जाऊन भांडायला जातो की मी कधी असं म्हटलेलं आहे. अरे बाबा तू कालच म्हटलेलं आहे. आणि मला खूप छान आठवत आहे की राकेशनं राखीच्या नॉमिनेशनमध्ये हा म्हटलेलं होते की मी आयुष्यात खोटं बोललेलं नाही, आयुष्यात नाही कालच्या दिवसात तू खोटं बोललेला आहेस, आजच खोटं बोलतोयस. की काल तू म्हटलेलं आहेस राखीला की मला अंटला गेलेला आहे आणि आज तू म्हणतोयस की मी असं म्हटलेलंच नाही. तर आयुष्याची तू खूप दूरची गोष्ट आहे. आणि राखी तर खूप छान होती. आणि जे प्रकारचा वाद झालेला राकेश आणि राखीमध्ये की इथं जवळ आलेले होते आणि बिग बॉस वरून म्हणतायत की राकेश आणि राखी दूर हवा, दूर हो असं म्हणत होते बिग बॉस. तर बिग बॉसचं परेशानी हा होता की कुठं अजून थोड्या गोष्टी निघणार, माझं पुरं बाहेर येणार. कारण ऑलरेडी राकेशनं ह्या वाक्य म्हणून टाकलेलं आहे की मला म्हणून आणलेला गेलेला आहे. तर जसं मी कालच्याच रिव्ह्यूमध्ये म्हटलेले होते की मला राकेश कुठं ना कुठं बिग बॉसचा फेवरेट कंटेस्टंट वाटतो. आणि ते जो वरती मोहर जे आहे ते राकेशने स्वतः लावलेलं आहे की त्याला आवडत नाही, त्याला जबरदस्ती ह्या घरात आणलेला गेलेला आहे. हा प्रकारचा विषय झालेला. आणि त्याच्यानंतर येतो आपला विषय झालेला आणि विशाल आलेला आहे. आणि विशाल येऊन राखीला शांत करतो. तर हा फुल ऑन प्रकार झालेला आहे. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे बिग बॉस, अगर तुम्ही कुठं तरी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही आहेत की तुम्ही राकेशला म्हणून आणलेलं नाही, तर मला असं वाटतं की वीकेंडचा वारंवार ह्याचा खुलासा व्हायला गरजेचा आहे. आणि जेव्हा राकेशला पसंत नाही हा घरात राहायचा आणि तुम्ही जबरदस्ती त्याला ह्या घरात ठेवलेला आहे, तर आत्ता तुम्ही घरातून जाऊ शकता असं म्हणून मला असं वाटतं की रितेश सर घराचा दरवाजा खोलायला पाहिजे. आणि ते गरजेचं आहे. राकेशला सुद्धा कुठे ना कुठे तो हा गर्वाच्या घडामध्ये, जे त्यांचा शब्द आहे ह्या गर्वाच्या घडामध्ये आहेत की मला ह्या घरात आणला गेलेला आहे जबरदस्ती आणि मी खूप छान फुटेज देतो हे घराला. तर हे जे गर्व आहे त्यांचं ते तोडायला हवे. फाईन, तुम्ही आणले आहेत ना त्याला, तर आता तुम्हीच म्हणा की बाबा तुझा गरज आम्हाला संपलेला आहे, तू घराबाहेर जा आणि दरवाजा काढा आत्ताचा आत्ता. असं मला रितेश सरकडून अपेक्षा आहे की रितेश सर की तुम्ही हा ॲक्शन घेणार, कारण हे एक्झाम्पल सेट होणार आहे. अगर तुम्ही हा केलं नाही तर इथं हा मानलं जाईल की तुम्ही बिग बॉसने राकेशला जबरदस्ती हे घरात आणलेले गेले. आणि त्यांची फॅमिलीसुद्धा एक प्रेस नोट शेअर केलेली आहे. राकेशची जे हँडल करतात त्यांची फॅमिली, त्यांची बहीण जे आहे त्यांनी एक प्रेस नोट रिलीज केलेला आहे की जे विशालनी राकेशबद्दल जे पर्सनली बोललेलं आहे त्याच्या डिवोर्सबद्दल त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि राकेशनी हे शो साईन केलेलं आहे बिकॉज ऑफ द बिग बॉस आणि बिकॉज ऑफ रितेश सर. आणि त्यांना रितेश सरवर खूप भरोसा आहे, तर ह्याच्यावरती ॲक्शन घ्यायला ते विचारतात. इफ नॉट ते घेणार आहेत ॲक्शन. तर मला असं वाटतं की हा विकेंडला हा गरजेचा आहे. राकेशला जे स्टेटमेंट्स राकेशनी पास केलेलं आहे ह्याच्यावरती निकाश लावायचा. आणि मला माझी एक विनंती आहे की आम्हाला राकेश बपट नको आहे घरामध्ये, त्याचा दरवाजा काढा आणि धाडा.
ओके. सो हा प्रकार झालेला आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतो बिग बॉसनी अनाऊन्स केलेली आहे प्राईज मनी आणि ते आहे 25 लाख. मतलब 25 लाखची प्राईज मनी बिग बॉसने अनाऊन्स केलेले आहे. हा सीझनच्या विनरला मिळणार आहे. तर इथंच येतो बिग बॉसचा ट्विस्ट हा होता की 25 लाख तर आता आहेत, बट ह्याच्यामध्ये तुम्ही किती 25 लाख असंच ठेवणार आहेत का बघायचं आहे. कारण बिग बॉस देणार आहेत आता टास्क ज्याच्यावरती घराच्या सदस्यांना खेळायचं आणि त्यांची जे 25 लाख आहेत त्याला साठवून ठेवायचं आहे. तर ते काय टास्क देणार आहेत हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे आणि खूपच मजेदार होणार आहेत. एक टीमअप झालेला आहे, जसं प्रोमो आलेला की दीपाली आणि राखीची एक टीम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघूया की किती पैसे साठवणार आहेत बिग बॉसच्या विनरसाठी घराचे सदस्य. तो लेट्स सी आजच्या एपिसोडमध्ये. आणि तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.